मिंतूर या गावातले कनेक्शन कंबोडियापर्यंत पोहोचले। रोशन कुडे जो आहे त्याने किडनी विकली, तर त्या प्रकारे एक नवीन जी माहिती पुढे आलेली आहे। आपल्यासोबत एसपी सर आहेत, मुंबई सुदर्शन सर, काय ह्याची पुढे माहिती आहे? किती लोकांना अटक आहे आणि किती व्यवहार झाले आहेत? सर्वांना माहित आहे की जे अवैध सावकारीच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला होता, त्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन दरम्यान निष्पन्न झाला की हा किडनीचा काही रॅकेट म्हणून ते जे माहिती रोशन कुडे जो विक्टिमने दिलेला आहे, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू झालेला आहे। त्यामध्ये निष्पन्न झाला की कंबोडियामध्ये ते कृष्णा आणि जे हिमांशू भरद्वाज त्यांना माध्यमातून ते कंबोडियाला गेला आणि किडनी ट्रान्सप्लांट केलेला म्हणून त्या अनुषंगाने आमच्या तपास दरम्यान आम्ही 2 लोकांना अरेस्ट केला, कृष्णा आणि हिमांशूला। आणि नंतर माहीत पडला की हिमांशू स्वतः एक किडनी डोनर आहे। त्यांच्या आर्थिक परिस्थिती चांगला नव्हता, त्यामुळे त्यांना ते पण सोशल माध्यमातून ते कृष्णाला कॉन्टॅक्ट केला आणि कृष्णा हिमांशूच्या किडनी डोनेशन प्रकरणामध्ये ते त्यांना त्रिची तामिळनाडूमध्ये स्टार किम्स हॉस्पिटलला त्यांच्या किडनीच्या ट्रान्सप्लांटच्या प्रक्रिया केलेला आहे। त्यामध्ये डॉक्टर राजारत्नम जो MD आहे हॉस्पिटलचे आणि मुख्य डॉक्टर रवींद्र पाल सिंग जे दिल्लीवरून बोलून घेतले आणि हा लोक त्यांच्या किडनीच्या ट्रान्सप्लांटच्या प्रक्रिया केलेला आहे। त्या अनुषंगाने समोर आला की एक किडनीच्या प्रोसेसमध्ये जो किडनी विकण्याचा प्रोसेस आहे त्यामध्ये 50 ते 80 लाख पर्यंत चार्ज करत होता। तो हा प्रकरण हिमांशूला फक्त आणि फक्त 5 लाख भेटलेला आहे आणि 10 लाख रवींद्रपाल सिंगने घेतलेला आणि 20 लाख हॉस्पिटलने चार्ज केलेला आहे आणि बाकी जे उरलेले पैसे ते कृष्णाने घेतलेला आहे म्हणून ते कबूल केलेलं आहे। तो त्या अनुषंगाने दिसून येत आहे की हा फक्त कंबोडियाला रॅकेट नाहीये, हा देशमध्ये म्हणजे भारतामध्ये पण दिसून येत आहे। काही हॉस्पिटल्स, काही डॉक्टर्स हे किडनी रॅकेटमध्ये सहभाग दिसून येत आहे। एकंदरीत भारतामध्ये कितीची किडनी काढल्या गेल्या असं काही माहिती आहे का? ते भरपूर दिसत आहे, बट एक्झॅक्ट समोर आमचा एक लिंक भेटलेला आहे की डोनर, हॉस्पिटल, डॉक्टर्स आणि एजंटचा लिंक भेटला आणि त्यांचा एक्झाम्पल आम्ही तुम्हाला समोर ठेवलेला आहे। अजून होऊ शकतात, बट आता तपास सुरू आहे। ज्यावेळी आमच्याकडे फायनल आकडे आल्यानंतर मी समोर ठेवणार। तरी एक अंदाजा काय असावा, कितीचा अंदाज मोर दॅन 10 तो दिसून येत आहे हॉस्पिटलला, बट आम्हाला एक्झॅक्टली डोनर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे, हॉस्पिटल कोणते आहे आणि मेनली डॉक्टर्स आहे, तो पूर्ण अनालिसिस सुरू आहे। एक शेवटचा प्रश्न, इंटरनॅशनल कनेक्शन पुढे येत आहे, तर या संदर्भात तुम्ही जशी तपास सुरू आहे SIT तुम्ही स्थापन केली, तर इंटरनॅशनल याच्यावर तपासासाठी काही मदत घेणार आहात का? आता आमच्या बेसिक लेवल तपास सुरू आहे आणि आम्ही एक थ्रेड काढलेला आहे पूर्ण रॅकेटमध्ये, म्हणजे एक कनेक्शन काढलेला आहे। त्यामध्ये आता इंडियन रॅकेट समोर येत आहे। तो इंडियनचा रॅकेट अजून काही कनेक्शन असतील तर आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी आहे, आमच्या ऑफिस आहे, DG ऑफिस आहे आणि शासनाला पण मदत मागणार आहे की काही कनेक्शन बाहेर असतील तर त्यांच्या मदत घेऊन आम्ही त्यांच्या पण निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो। पोलिसांच्या जलद गती तपासामुळे एक मोठं रॅकेट जे पुढे आलेलं आहे। हैदर शेख, निज लोकमत, चंद्रपूर।